पुण्यातील गोखले नगरमध्ये गाड्यांची पुन्हा एकदा तोडफोड झालेली आहे। 3 आरोपींकडून दुचाकी गाड्यांची तोडफोड केल्याचं सांगितलं जातंय। परिसरात दहशत माजवण्यासाठी आरोपींकडून गाड्यांची तोडफोड केली जात असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय हा सवाल इथे उपस्थित होतो। एका मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ कैद झालेला आहे। परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी या आरोपींनी तोडफोड केल्याचंही सांगितलं जातंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, पुण्यातील गोखले नगरातली ही गाड्यांची तोडफोड काय चाललंय नेमकं पुण्यामध्ये? पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच वर्षा, तुम्ही म्हणलात ते अगदी योग्य आहे की नक्की काय चाललं पुण्यामध्ये। अक्षरशः पुणे शहरातला कायदा सुव्यवस्था हा ऐरणीवरती आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच, खरं तर परवाचीच घटना आहे की अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीकडनं तोडफोड झाली होती आणि ते ताजं असतानाच पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये काही जे व्यक्ती आहेत त्यांनी पुण्यातील गोखले नगरमध्ये गाड्यांची ही तोडफोड केलेली आहे। आणि ही जी तोडफोडीची घटना आहे, जर जानेवारीपासूनचा हा आपण डेटा जर घेतला तर जानेवारीपासून किमान ही 20 किंवा 25वी अशी ही घटना असेल की जिकडे गाड्यांची तोडफोड केली जाते। आणि त्याचं कारण म्हणजे एकच असतं की दहशत पसरवण्यासाठी, मी इकडचा भाई आहे हे दाखवण्यासाठी हे फक्त चाललेला सगळा हा प्रकार आहे। तर आता यावरती पुणे पोलीस नेमकं काय करते याच्यावरती प्रश्न उपस्थित होतोय। कारण पुणे शहर सुरक्षित आहे की नाही, त्यासोबतच पुणे शहराचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा सध्या ऐरणीवरती आलेला आहे। वर्षा, निश्चितच, आणि पुढे आता या व्हिडिओ नंतर पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतायत हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। रेवती, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।